आहेत ट्रॉफी फायटर्स या संघाकडून निशांत येत आहेत बॉलिंग मार्कवर. तर ऑल द बेस्ट बोथ टीम्स. सकाळची सुरुवात कुठला संघ करेल हाच प्रश्न आता क्रीडा रसिकांच्या मनात आहे. रविवारच्या सत्राची सुरुवात कोण गोड करेल, विजयाने करेल, या प्रश्नाचं उत्तर आता या सामन्यानंतर मिळणारच आहे. आणि पाहूया ते उत्तर देतोय कोण. तर बॉलिंग ट्रॅकवर निशांत आमरे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर तन्मय सुरुवात करतील या सकाळच्या सत्राची फलंदाजी करताना. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया या दोन्ही संघातील एकूण एक खेळाडूंचं. या पहिल्या बॉलसाठी पाहूया ते डेडिकेशन. तन्मयचा पहिला मिळते की निशांतचं. बघा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये 10च खेळाडू खेळत आहेत, कारण नियम आहे तुम्हाला शफल करावंच लागेल लीग स्टेजमध्ये. आणि त्याचमुळे आता तो भुर्दंड बसतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तुम्हाला 10 खेळाडूंसकटच खेळावं लागेल, कारण प्लेयर शफल हे झालेच पाहिजे लीग स्टेजमध्ये. तो प्रमुख नियम आहे लालबाग प्रीमियर लीगचा. तर 10 खेळाडूंनी खेळतोय ट्रॉफी फायटर्सचा संघ. पहिलाच बॉल धीम्या गतीचा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. डॉट बॉल येते. सुरुवात या षटकाची निशांतच्या नावावर जाते आणि टाळ्यांचा गजर सुद्धा होते जेव्हा तुमच्या वतीने चांगला खेळ होतो. तुमचा वैयक्तिक खेळ तुमच्या संघाच्या हितासाठी असतो आणि तीच सुरुवात निशांतच्या वतीने. बघा, 30 मिनिटाचा कालावधी 6 षटकांसाठी लक्षात घ्या. ऑनसाइडला पुल केलंय बॉलला. पोझिशन घेत असताना बॉलला रस्त्यावर गुल केलंय. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1 की 2 या 2 धावा मिळतील. आणि आता धावफलक सुरू झालेला आहे पॉवर हिटरचा. पॉवर हिटिंगची सुरुवात तन्मय करतोय. 2 धावा जोडतोय आपल्या संघासाठी. ही पोझिशन घेणं या महत्वाचं आहे या मैदानावर खेळत असताना. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच गरमखानाचे हे मैदान आहे. या मैदानावर तुम्हाला सेल्फ असेंबल व्हावं लागेल. ती ॲबिलिटी तुम्हाला तुमच्यामध्ये आणावी लागेल, कारण या मैदानावर थोडंसं ऑब्स्टॅकल आहेत, डिक्लेरेशन झोन्स आहेत. आणि त्याचमुळे तुम्हाला जर धावा हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला अजून कठीण प्रयत्न करावे लागतील. वाटतं तितकं सोपं नाही आहे या मैदानावर खेळणं. धीम्या गतीचा बॉल पुल केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर करताना बॉलला पाठवलंय थेट पुलाच्या भिंतीवर. पण मिळतील या 2 धावा. धावसंख्या पोचते 4 या आकड्यावर. जसा मी उल्लेख केला होता की या मैदानावर खेळत असताना सेल्फ असेंबल व्हावं लागेल. तन्मय वाडकर तेच करतोय. हाफ ट्रॅकर बॉलचा व्यवस्थित तो मागोवा घेतोय आणि 2 धावांची मदत आपल्या संघाला देतोय. पॉवर हिटर संघ पोचलेला आहे बिनबाद 4 वर. 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टॉस जिंकून पॉवर हिटर्सने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तन्मयने चांगली सुरुवात दिली. बॅटची एज बॉल स्लिपला. 1 धाव मिळेल. यावेळेस बॅकफुटला स्ट्रॉंग केलं. ऑफस्टमच्या बाहेरचा आखूड टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही, पण इतकं झालंय की बॉल डी झोनमध्ये जाईल. धावसंख्या पोचते बिनबाद 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पंचांची भूमिका. सुमित कदम सर असतील, राजू बिर्जे सर, सादिक राजापूरकर सर आहेत. पुन्हा एकदा बॉलला तितका फोर्स लावला नाही, पण मैदानाच्या पलीकडे जाण्या इतका जोर होता. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या षटकातला. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण करतोय. टॉप क्लास स्कोरिंग प्राजक्ताताई देसाई यांच्या वतीने आपण पाहतोय. खूप चांगली ऑर्गनायझिंग कमिटी. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कशी पार पडेल त्यासाठी मेहनत घेते. लास्ट बॉल. यावेळेस लॉक स्वीप केलंय आणि बॉल जातोय थेट सीमारेषा पार. फ्लॅटेड स्ट्रोक. 2 धावा मिळत आहेत आणि एक तंतोतंत फलंदाजी तन्मय वाडेकरची पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपतो धावसंख्या पॉवर हिटर्सची बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 पॉवर हिटर्स. नवीन गोलंदाज यज्ञेश तुळसकर. काल तुफान होता यज्ञेश तुळसकर या नावाचा फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना. आणि ती जिद्द या खेळाडूमध्ये दिसते की मला खूप पुढे जायचंय. मागे वळून पाहण्यासाठी मी आलो नाहीये. पण आता लालबाग प्रीमियर लीगमध्ये सर्व लालबाग मधीलच रहिवासी क्रिकेट खेळत आहेत. त्याचमुळे आता
सागर ते आव्हान कसं उचलतो ते पाहूया. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला गोल्डन डकवर शून्यावर सागरला परतावं लागतंय. पहिला धक्का बसतोय टीम पॉवर हिटर्स. लेंथ बॉल होता, पण जेव्हा मातीची विकेट असते अशा वेळेला बॉल ड्रॅग होऊन थोडा धीमा होतो तुमच्याकडे येत असता आणि त्याचमुळे ते कनेक्शन व्यवस्थित जुळलं नाही आणि म्हणूनच लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज सागर बाद झाले आणि सागर यांच्या जागेवर आता सर्वज्ञ लांजवळ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तिसऱ्या क्रमांकावर 9 धावा एक गडी बाद. पॉवर हिटर्सच्या पॉवर हिटिंगला रोखण्यासाठी यज्ञेश यांनी आव्हान उचललं आणि पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केलेलं आहे. पण फलंदाजीचा निर्णय घेतला तो पूर्ण सुद्धा केला पाहिजे. त्यासाठी तन्मय वाडकरची चांगली साथ मिळाली. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू त्यांनी खेळले आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावांचं योगदान दिलंय. तर तन्मय चांगली साथ देऊ शकतोय, तर इतरांनी सुद्धा तोच विचार करणं आवश्यक आहे. 6 षटकांचं क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडू वेगळ्या दर्जाचा असतो, वेगळ्या शैलीचा असतो. प्रत्येक खेळाडूच्या भात्यामध्ये वेगवेगळे स्ट्रोक्स असतात आणि त्याचमुळे पाहूया आता यज्ञेशच्या मनात नेमकं चाललंय काय सर्वज्ञ जेव्हा स्ट्रायकर एंडला आहेत आणि सर्वज्ञच्या मनात चाललंय काय यज्ञेशच्या गोलंदाजीवर. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल, पाय चालले नाहीत. ऑफस्टनच्या बाहेरची एक धाव मिळेल आणि सर्वज्ञ लांजवळ हे स्वतः संघमालक आहेत पॉवर हिटर्सचे, ट्रॉफी फायटरचे. वा, आता हा योगायोगच म्हणावा लागेल. म्हणजे ऑपोजिट टीमचे ते संघमालक आहेत, पण आता क्रिकेटचा खेळ आहे. जी भूमिका दिले ती भूमिका घ्यावीच लागेल. हो, ऑन द राईज, स्ट्रोक चांगला आहे. कव्हरला खेळलेत, एक धाव मिळेल. एका धावीची धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व भूमिका तुम्हाला घ्याव्याच लागतात. संघमालक असा, आयकॉन असा, कॅप्टन असा, या सर्व भूमिका तुम्हाला घेऊन क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. मनासारखं क्रिकेट तुम्हाला कधी खेळता येत नाही, कधी तो योगायोगच म्हणावा लागतो. ऑपोजिट टीममध्ये देखील एक सॉफ्ट कॉर्नर असतो, हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय आणि तरी देखील सर्वज्ञ चांगलाच खेळ खेळतायत, आपल्या संघासाठी खेळतायत. ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण आपण संघमलकाचा आढावा घेतला तर पॉवर हिटरचे संघमलक आहेत प्रशांतजी केळसकर आणि ट्रॉफी फायटर्सचे संघमलक आहेत राजेंद्र शेठ लांजवळ. आणि राजेंद्र शेठ यांचा सुपुत्र म्हणजे सर्वज्ञ आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. आणि आता यज्ञेश तुळसकर ओव्हर द विकेट. ऑन साईडला स्लॉक स्वीप. काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. खूप कमी वेळामध्ये तन्मय स्वतःला असेंबल करतोय आणि तो पूर्वानुमान खूप महत्वाचा आहे. 4 चेंडूचा खेळ, 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. लास्ट बॉल. एक वाईड होता. एक वाईड या षटकात ऍड केलेला आहे. धावसंख्या आता 1ने पुढे जाईल. पुन्हा एकदा यज्ञेश तुळसकर ओव्हर द विकेटनं. ओव्हर पिच ड्राईव्ह केलंय. चौफेर फलंदाजी व्हायला हवी आणि तीच चौफेर फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज तन्मय वाडकरची. खरं तर याच मैदानात खेळण्यासाठी तो आलाय असंच कुठेतरी म्हणावं लागतंय. कारण बॉलचं मेरिट ओळखून खेळणं प्रत्येक फलंदाजाला जमत नाही आणि तन्मय तोच खेळ खेळतोय, बॉलचं मेरिट ओळखून. ऑन साईडला बघा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत. बॉलला पाठवायचं तो पुलावर, पण बॉल जातोय कुठे पाहूया. पंच निर्देश देतील. बॉल गेलाय कुठे त्याची चाचपणी चालू आहे. एक एक धाव महत्वाची आहे आणि म्हणूनच तो निर्णय देण्यासाठी पंच थोडा वेळ घेत आहेत, चर्चा करतील आणि चर्चेनंतर तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. तुर्तास पॉवर हिटर्स कडून तन्मय वाडकरची अनस्टॉपेबल पॉवर हिटिंग आहे. तर या 2 धावा असतील. तर अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पॉवर हिटर संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा 1 गडी बाद. 70 रन्स ऑन बॉल ऑफ 1 विकेट. प्रेक्षकांना माहिती आहे की कुठल्या झोनमध्ये
किती धावा मिळतील. आणि खरं तर मला असं वाटते सर्व खेळाडूंना सुद्धा सर्व नियम माहिती आहेत आणि त्याचमुळे सर्व काही गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत. कुठलाच व्यत्यय न येता आपण मागच्या 2 दिवसांपासून लालबाग प्रीमियर लीग एन्जॉय करतोय. हा आनंद खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा तर होत राहीलच, पण हा आनंद देखील तितकाच महत्त्वाचा. चांगला बॉल, बॅटची एज आणि विकेट मिळवू शकली असती. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कमिट झाला होता झेलसाठी, पण व्यवस्थित बॉलवर नजर ठेवता आली नाही आणि त्याचमुळे सर्वज्ञ बचावले आहेत. पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकाच्या निशांत आमरे यांना स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलंय. 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या पॉवर हिटरशी झाले 17 धावा. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क. यज्ञेश बॉल गॅदर करताना थोडेसे अडखळले. डिक्लेरेशन झोन मधली एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. निशांत आणि यज्ञेश या दोन गोलंदाजांनी बऱ्यापैकी अडवण्याचा चंग बांधलेला आहे फलंदाजांना. पण एका बाजूला तन्मय वाडकर सुद्धा माघार घेणारे फलंदाज नाही आहेत, कारण 9 चेंडूंमध्ये त्यांनी 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. सर्वज्ञ सुद्धा त्यांना साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत घेतलेत आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावांचं योगदान सर्वज्ञ लांजवळ यांनी दिले. निशांत शॉट लेन, पायांची हालचाल महत्वाची आहे जी होत नाहीये सर्वज्ञाची, कारण मनातला फटका जर मैदानात आणायचा असेल तर पायांची हालचाल महत्वाची आहे. पण आता थोडी चर्चा सर्वज्ञ आणि तन्मय या दोन फलंदाजांच्या दरम्यान होते आणि चर्चेनंतर निकाल लागतोय का? पॉवर हिटरच्या बाजूने सर्वज्ञच्या वतीनं तो सूर त्याला सापडतोय का? ज्याच्या शोधात तो आहे. बॅटची एज, बॉल कव्हरला दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. ओव्हर थ्रोची धाव घेईल का तन्मय वाडकर? ती रिस्क घेईल का हा प्रश्न आहे, कारण आता स्ट्राईकसाठी धडपडत होता तन्मय वाडकर आणि आता स्ट्राईक मिळालेली आहे या षटकातल्या 5व्या बॉलवर. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 16 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा, एक गडी बाद. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले त्या षटकामध्ये निशांत आमरे. विकेट जरी मिळत नाहीये पण ही भूमिका तितकीच महत्वाची. ऑन साईडला फ्लिक केलंय, बॉल डी झोन मध्ये. एक धाव मिळेल, धावसंख्या 20. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. पुढचे दोन संघ तयारीत राहायचे, ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स. टीम लिस्ट अपडेट करून इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स, बी रेडी फॉर टॉस विथ युअर टीम लिस्ट. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर, 20 धावा, एक गडी बाद. पॉवर हिटर्स पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक स्वीप. काय कनेक्शन आहे, काय टायमिंग आहे, काय टॅलेंट आहे तन्मय वाडकरचा. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर हिटर संघ प्रथम फलंदाजी करताना 22 धावा, एक गडी बाद. घेऊया आपण छोटासा स्पोर्टी सॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. लालबागचा राजा पूर्ण वर्षभर आपल्या भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो. नवसाला पावणारा लालबागचा राजा. आणि त्याच पावन नगरीमध्ये आपण लालबाग प्रीमियर लीग पाहतोय. बघा यावेळेस मोठा स्ट्रोक आलाय जरूर, पण लॉंग ऑनला झेल देऊन बाद होता होता वाचले. कारण ओव्हरस्टेट झाले होते गोलंदाज आणि तन्मयला ते माहीत होतं. तन्मयने पंचांचा कॉल ऐकला आणि सर्वज्ञने आशा सोडली होती, पण त्याला धावण्यासाठी प्रवृत्त केलं तन्मयने. हे महत्त्वाचं आहे. हे प्रेझेन्स ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे. कारण जर पंचांचा कॉल येतोय आणि तुम्ही ऐकताय आणि तुमचा साथीदार जर तिकडे दुर्लक्ष करतोय, तर त्याला कुठेतरी पुश करण्याचं काम तुम्ही करायचं असतं. आणि तन्मयने ते केलं आणि म्हणूनच स्ट्राईक सुद्धा तन्मयकडे आली. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी तन्मयला मिळाली. या 2 धावा ऍड झाल्या पॉवर हिटर्समध्ये. धावसंख्या 24 एक गडी बाद. फ्री हिटचा बॉल घेऊन आता बॉलिंग ट्रॅकवर अरीन गोवेकर. स्ट्रायकर एंडला इनफॉर्म बॅटर तन्मय वाडकर. बॅकफुटला गेल, पुल केलं बॉलला, पण बॉल प्रवास किती करतोय ते महत्वाचं आहे. 2 धावाच मिळतील. बॉलला थेट रस्त्यावर जाऊन पडतोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 26 धावा. बघता बघता तन्मय वाडकर हे 19 वर पोहोचलेले आहेत. वन मॅन शो. एकाच बाजूने धावा येत आहेत, पण सर्वज्ञचं तन्मय सोबत थांबणं महत्वाचं आहे. कारण जर ते बाद झाले, नवीन पदर झाला, तर तो एक प्रेशरमध्ये असेल. आणि त्याचमुळे हा जो मोमेंटम आहे, तो मोमेंटम टिकवून ठेवण्यासाठी पॉवर हिटरसाठी हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत. अरीन गोवेकर लय शोधतायत. लोवर फुल टॉस ऑन साईडला स्वीप केलं. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. बॅटिंग एंडला थ्रो करतील. एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद. 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड. काय जल्लोष आहे, काय समर्पण या सर्व खेळाडूंचं पाहायला मिळते. कारण हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण एका संघात खेळतो तर एकमेकांना मोटिवेट करणं आवश्यक आहे. चांगला खेळ तुझ्याकडून होऊ शकतोय, तो आत्मविश्वास प्रदान करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण मागच्या 3 दिवसापासून तेच पाहतोय. प्रत्येक संघ आपल्या खेळाडूला बॅकअप देतोय. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. मिड ऑफ आहे. धावची संधी, पण यज्ञेशकडून इतकी मोठी चूक. जर अशी मिस्टेक केली तर प्रतिस्पर्धी संघ ओव्हरटेक कडून पुढे जाईल. एकूण या 2 धावा ऍड होतील आणि ते यज्ञेश प्रचंड निराश असेल. लहानपणी ते खेळ खेळले नसावेत, लगोरी खेळली नसावी यज्ञेशने. इतका वेळ होता, किती वेळ होता यज्ञेशकडे, आणि तरी देखील इतक्या वेगानं तो थ्रो त्यांनी केला. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतो टेनिस विकेट डॉट इनच्या जवळपास सर्वज्ञ बादच होते. किती डिफरन्स होता बघा. ते फ्रेममध्ये सुद्धा नव्हते, पण तरी देखील नशिबाची साथ सर्वज्ञला मिळते. आणि आता बघा जमिनीवर आले. अरीन गोवेकर सांघिक यश देऊ शकले असते, पण असो, क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व गोष्टी होत असतात. दरम्यान धावसंख्या झालेली आहे पॉवर हिटर्सच्या संघाची 29 धावा 1 गडी बाद. आपण पाहतात लालबाग प्रीमियर लीग सीझन 5. पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक स्वीप. आवडता फटका आहे आणि आवडीच्या विषयासाठी आपण नेहमी तयारच असतो. हेच तन्मय वाडकर मैदानाच्या आतमध्ये ठणकावून सांगतायत. फलंदाजी हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि त्यांना झोपेतून जरी उठवलं आणि या मैदानावर खेळण्यासाठी सांगितलं, ते कधीही खेळू शकतात. चांगला खेळ आपल्या संघासाठी देऊ शकतात. ज्या संघात खेळतील त्या संघाचं सोनं करण्याची कॅपॅबिलिटी तन्मय वाडकरकडे आहे. आणि प्रत्येक गोलंदाज प्रयत्न करतोय. या अगोदर आपण 2 गोलंदाजांना पाहिलं, निशांत, यज्ञेश, आता अरीन आलेत. धावसंख्या 31. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे. बॉल जाईल का पुलावर? बॉल जातोय पुलावर. GW खामकर मसाले आजच्या दिवसातला पहिला चौकार. चौकार आलाय 35 धावा पॉवर हिटर्सच्या. अरीन थोडेसे महागडे ठरलेत. धीम्या गतीचा बॉल, संधी आहे. लॉंग ऑफला झेल होता कंप्लीट. विला कॅच. तन्मय वाडकर होत आहेत बाद. मोठा धक्का पॉवर हिटर्सला.
4 षटकं संपलेली आहेत आणि काय झेल आपण tenniscricket.in वर रिप्लेमध्ये पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल हाफ व्हॉलीला घेत असताना ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक होते, अपर हँड कॅच कंप्लीट करायचा होता, पण मागे बॅकअप असल्यामुळे तो झेल पूर्ण झालेला आहे आणि आता तो आनंद दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, कारण तन्मय वाडकरला बाद करता आलेला आहे. अरिन गोवेकर थोडेसे महागडे ठरले होते या षटकामध्ये, पण शेवटच्या बॉलवर सर्व चुका माफ. त्याने विकेट मिळवलेला आहे तन्मय वाडकरचा. जो फलंदाज डोकेदुखी वाढवत होता, ती डोकेदुखी बाजूला सारण्याचं काम अरिन गोवेकर यांनी केलं. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 35, 2 गडी बाद. विक्रांत जाधव आपण स्क्रीनवर पाहतोय. प्रत्येक गोष्टींची चाचपणी करतायत. सर्व काही सुरळीत झालं पाहिजे आणि आता थेट स्क्वेअर लेगला ते उभे आहेत. यालाच म्हणतात ग्राउंड लेवलला राहून एक टॉप लेवलचं काम करणं, जी लालबाग प्रीमियर लीगची ख्याती आहे. स्लॅश केले बॉलला, मिळते ही एक धाव. धावसंख्या 36. खरंच प्रत्येकाला ती भूमिका वाटून दिलेली असते. जेव्हा आपण लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, जेव्हा 11-12 दिवसांचा तो थाट असतो लालबागच्या राजाचा, इतक्या भाविकांना मुखदर्शन पददर्शन देणं आपण चर्चा करूयाच, पण या ठिकाणी बाद होत आहे. सर्वज्ञ लांजवळ धक्का तिसरा, पॉवर हिटर्स. तर लालबागचा राजाचं दर्शन प्रत्येकाला हवंसं असतं. मोठी रांग असते याच मैदानावर, ती रांग हळूहळू पुढे सरकत असते आणि प्रत्येक भाविकाला मनासारखं दर्शन देण्यासाठी ही सर्व मंडळी तत्परतेने काम करत असते. मला तर असं वाटते की सर्वजण शिफ्टमध्ये काम करत असावेत. प्रत्येकाला तो हव्यास असतो सेवा करण्याचा भाविकांचा, कारण भाविकांची सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच आपण विक्रांत जाधव यांना पाहतोय, प्रत्येक गोष्टीची चाचपणी करतायत. स्क्वेअर लेगला ते आहेत आणि जसा मी उल्लेख केला की भूमिका कुठलीही असू दे, जी मिळाली ती भूमिका तुम्हाला निभवायची असते. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये मोलाचा सहभाग तर विक्रांत जाधव यांचा आहेच, पण मिळेल ती कामगिरी करण्याचं धाडससुद्धा ते करतायत. हे एक महत्त्वाची बाब आहे. सर्व ऑर्गनायझिंग कमिटी आपण स्टेजवर पाहतोय, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे आणि म्हणूनच व्यत्यय न येता मागच्या 3 दिवसांपासून अप टू डेट काम लालबाग प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझिंग कमिटीचं राहिलेलं आहे. मनासारखं काम होते, खेळाडूंना मनासारखं व्यासपीठ मिळते, करावं तितकं कौतुक कमी. तर सेकंड स्पेलमध्ये आता यज्ञेश तुळसकर येत आहेत. यज्ञेशचं हे दुसरं षटक या डावातलं. धावसंख्या 36, 3 गडी बाद. फुल टॉस, ड्राईव्ह केलंय, मिड ऑन आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. अक्षय रामाने आणि उमेश जाधव. अक्षय रामाने हे आयकॉन खेळाडू आहेत, नॉनस्टॉकर एंडला आहेत, थोडेसे उशीर आलेत, पण जोपर्यंत तन्मय वाडकर होते त्यांना देखील टेन्शन नव्हतं, कारण तन्मयवर त्यांना विश्वास होता आणि तो विश्वास त्यांनी सार्थकी लावला सुद्धा. यावेळेस ऑन साईडला बॅट्सविंग चांगली होती, मिळते ही फक्त एकच धाव. काही अंतराने ती एक धाव कमी झाली. दरम्यान 4 चेंडूंचा खेळ या 5व्या षटकाला संपलेला आहे. धावसंख्या 3 गडी बाद 37 झाले. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. उमेश जाधव हे फ्रेश बॅटर, अनुभवी बॅटर, स्ट्रायकर एंडला. यज्ञेशच्या समोर बॉलला टर्न मिळतोय आणि लेफ्टी बॅटर्ससाठी तो लेग कटर हाताळलेला आहे. गोलंदाज यज्ञेश तुळसकरने. टर्न मिळतोय या मातीच्या विकेटवर, बॉल ड्रॅग होतोय, स्लो होतोय, पण जर नियंत्रण नसलं तर मग एक्स्ट्रा रन सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला मिळते. पुल केलंय, पण यावेळेस बॉल थेट घरात. 2 धावा मिळतील. या आठवणी तुमच्या असतील लहानपणीच्या, जेव्हा कोणाच्या घरात बॉल जायचा, 2 तुकडे होऊन बाहेर यायचं. पण लालबागमध्ये तसं नाहीये. लालबागमध्ये रहिवाशी सुद्धा क्रिकेटला प्रेम करतायत. या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते 40, 3 गडी बाद. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चार्ज करण्याचं काम डीजे ओंकार करतायत. फुल टॉस होता ऑफस्टमच्या बाहेरचा. अटेम्प्ट घ्यायला हवा होता की नाही, तर या ठिकाणी तो निर्णय चांगला राहिलाय फलंदाजाचा. हा नो बॉल आउटसाइड द क्रीज. तर आता फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे का? येस, फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. आपण जाऊया थेट PCR रूम मध्ये tenniscricket.in च्या.
तर चर्चा तर प्रत्येकाची होते. प्रत्येक जण या लालबाग प्रीमियर लीगसाठी मेहनत घेतोय आणि म्हणूनच सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांनी चांगलंच मार्गदर्शन सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. आणि कदाचित संध्याकाळच्या सत्रात आपण सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि राजेंद्र शेठ लांजवळ यांना खेळताना पाहणार आहोत. लेजेंड्समध्ये आपण या सर्व जुन्या मंडळींना खेळताना पाहणार आहोत. अंतिम सामन्याच्या अगोदर आपण लेजेंडचा सामना खेळणार आहोत, तर तो सामना देखील पाहण्यास विसरू नका. तर हा व्हाईट बॉल आहे. रेफरल सक्सेसफुल बाय फिल्डिंग टीम. तर आता एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 41. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल. हा प्रकार होता ऑन साइडला पूल केले. ही एक धाव मिळते. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर हिटर संघ पोहोचलेला आहे. 43 3 गडी बाद 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 42 झाले. 42 झाले. 42. आताची एकच धाव शेवटच्या बॉलची. एकच बॉल आहे कारण बॉल निळ्या रंगाच्या खाली आदळला असावा. इम्पॅक्ट त्या ठिकाणी असावा. नियम चांगले आहेत, स्ट्रिक्ट आहेत आणि मला असं वाटतं एकूण एक खेळाडूंना नियमाची माहिती आहे. कारण रेग्युलरली 5 वर्षांपासून आपण ही लालबाग प्रीमियर लीग पाहतोय आणि त्याचमुळे लहानपणापासूनच ते बाळकडू या मैदानावर खेळण्याचं दिलं जातं. आणि म्हणून प्रत्येक वर्षी आपण लहान सुपरस्टार्सची ती एक एक्झिबिशन मॅच घेतो. ज्या मॅचला कालसुद्धा शेकडो प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. चांगली व्ह्यूज tennisaki.in वर आपण कालच्या शेवटच्या सामन्यात घेतले. राज कणसे ओर द विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट. बॉल जाईल थेट रस्त्यावर. आपला फटका. 440 वोल्टचा झटका. GW खामकर मसाले चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. मी आयकॉन का आहे, मी कॅप्टन का आहे, ती भूमिका मी शेवटच्या षटकात घेईन. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. मी कालपासून हेच पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला अटेम्प्ट फलंदाज करण्यासाठी धजावत नाही. वाईड बॉलची अपेक्षा असते. दरम्यान आता बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी. लालबाग प्रीमियर लीग सातत्याने मागच्या 5 पर्वांपासून आपण पाहतोय. आजचं वेळापत्रक कसं आहे. 3 लीग स्टेजेस सामने असतील. त्यानंतर 2 सेमीफायनल्स. त्यानंतर लेजेंड्सचा सामना आणि नंतर अंतिम लढत आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. असं वेळापत्रक आजचं आहे. पाहूया या ठिकाणी डिसिजन कुठल्या संघाच्या बाजूने जात आहे. कारण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग टीम रिव्ह्यू लॉस्ट. फेअर डिलिव्हरी असाच निर्णय तिसऱ्या पंचाचा आलेला आहे. दरम्यान धावसंख्येत थांबले 46 वर. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. चला ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स दोन्ही कॅप्टन्स आपले टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी तयारीत राहायचं आहे. ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स बी रेडी फॉर टॉस विथ युअर टीम लिस्ट. आज रविवारचा दिवस आहे आणि त्याचमुळे प्रत्येक प्रेक्षक आवर्जून या स्पर्धेसाठी वेळ काढतोय. सत्तेचाळीस 3 गडी बाद. धीम्या गतीचा बॉल. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग ऑनचे एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची वाढ. एक धावेचं महत्व आहे. अक्षयला ते ठाऊक आहे आणि उमेश सुद्धा त्याच शैलीचे फलंदाज आहेत. अनुभवी आहेत
आणि उमेशकडे देखील तितकेच चांगले आक्रमक स्ट्रोक्सचे सिलेक्शन आहे आणि म्हणूनच आता स्ट्राईकवर कोणीही असू दे पॉवर हिटरचा फायदा होणारच आहे हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी पाहूया. 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा मिळत आहेत. एका बाजूला गोलंदाजांनी देखील चांगलीच कामगिरी ट्रॉफी फायटर्स या संघासाठी केले. बॉल थोडा खाली राहिलाय, लो बाउन्स, त्याचमुळे कमिटमेंट चांगली होती फलंदाजाची, पण बॉल पायांवर आदळलाय. लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला अक्षय येत आहेत, ज्यांना कुठल्याच गोलंदाजाचं भय नसतं. पण पाहूया राज काम करतील का आज आपल्या संघासाठी. पण राजच्या विरोधात अक्षयने निर्भय फलंदाजी खेळली. गोलंदाजाची दाणादाण उडवण्यासाठी दे दणादण फलंदाजी आवश्यक आहे. दे दणादण अक्षय. पॉवर हिटर संघ पॉवर झोकतोय आणि त्याचं क्रेडिट जाते अक्षयला. 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे, एका चौकाराचा समावेश आहे. धावसंख्या 55, 3 गडी बाद. पॉवर हिटर्स फुलटॉस बॉल केला प्रहार, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पास, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाय सीमारेषा पास, स्ट्रेट हिट, सिक्सर. तर 6 षटकाचा खेळ संपल्यावर धावसंख्या झालेली आहे पॉवर हिटर्सची 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष्य ट्रॉफी फायटर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. 36 चेंडू 62 धावांची गरज ट्रॉफी फायटर्सला. चला टॉस आपण करूया. ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर. चला कॅप्टन्स पोचा आपण करूया टॉस. टीम लिस्ट अपडेट करून यायचंय. ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स. सन्माननीय आदित्यजी गावडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. मी विनंती करतो आपण यायचं आहे. सन्माननीय आदित्यजी गावडे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. नक्कीच आदित्यशी मला चर्चा करायला आवडेल आणि त्यांचे हावभाव टिपायला tenniscricket.in चे कॅमेरामॅन रेडी आहेत. तर आदित्य, लालबाग प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आहे आणि धूमधडाक्यात आपण प्रत्येक वर्षी स्पर्धा आयोजित करते. तर एकंदरीत प्रतीक्षा कशी असते लालबाग प्रीमियर लीगची आणि आपण देखील कशा पद्धतीनं या स्पर्धेकडे पाहताय? लालबाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ आणि सुधीर भाऊ साळवी यांच्या विद्यमानाने लालबागच्या राजाचा आशीर्वाद आहे आणि कमिटी जी आहे ती कमिटी पण खूप अप्रतिमपणे हे 5वं वर्ष घेऊन आली. लालबागच्या राजाचरणी प्रार्थना की अजून अशीच स्पर्धा भरवली जाऊन दे आणि जे लालबाग प्रीमियर लीगला सर्वांचं मार्गदर्शन आहे, लालबागचा राजा, गणेशोत्सव मंडळ, माऊली प्रतिष्ठान वगैरे, तर माने बिल्डर हे लोक जर चांगल्याप्रमाणे आणि विक्रांत जाधव यांचं मार्गदर्शन पण आहे. बस काही आपले 70-70चे सर्वा, नंतर आपले संतोष नाणेकर सर,
तर त्यांनी पण आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि जे ग्राउंडवरती खेळलं जातं, जसं विक्रांत काल बोललेला की पेपरमध्ये नाव असून फायदा नाही, पण ग्राउंडवरती जो परफॉर्मन्स करतो तो वरती जातो. आणि ही जी मुलं आहेत त्यांनी सर्वांनी मैत्रीमध्ये न खेळता ते ग्राउंडवरती परफॉर्मन्स दाखवतात आहे. त्यांना पण आपल्या शुभेच्छा आहे. बघा खूप चांगलं मत या ठिकाणी आदित्यजी नोंदवलेलं आहे. चला या कॅप्टन्स दोन्ही ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स की पेपरवर राहून चालत आहे, तुम्हाला मैदानात काम करावं लागते आणि विक्रांतजीने चांगलंच लिहिलं आणि त्यामुळे श्रीजा 11 लालबाग ही टीम व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगलाच खेळ करताना पाहायला मिळालेली आहे. तर ग्राउंड ब्रेकर्स पिच स्मॅशर्स चला दोन्ही कॅप्टन्स आहे, आपण लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत कारण आजचा वेळ हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आता पाहूया, हा टॉस इम्पॉर्टंट आहे, डू ऑर डाय मॅच आहे. लेट्स सी हू विल विन दिस टॉस 2024 LPL. असा कॉल द्यायचा, कॉल कोण देईल? चालेल, चला ग्राउंड स्ट्रायकरचे कॅप्टन कॉल देतील. LPL असा कॉल 2024. नाणेफेक जिंकलेल्या विशारदने म्हणजेच पिच स्मॅशर्स. विशारद, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. विशारद, कमी वयामध्ये जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात अशा वेळेला तर प्रेशर असतेच, पण ती एक आवड सुद्धा निर्माण होते क्रिकेटची. ती आवड तुम्हाला निर्माण झाली आहे मागच्या 2-3 पर्वांपासून. तुम्ही चांगला खेळ खेळतात LPL मध्ये आणि मागच्या 2 वर्षांपासून तुम्ही व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतायत. तर कसं व्यक्त कराल या प्रवासाला? खूप चांगला प्रवास होता हा आणि जास्त काय बोलू शकत नाही आता. फक्त या मॅचबद्दल बोलेन की आम्हालाही मॅच कंपल्सरी जिंकायचीच आहे. प्रत्येक सामना हा तुमच्या बाजूने नसणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही 0वर आउट झालात आणि मागच्या सामन्यामध्ये तुम्ही बाउन्स बॅक केलं. तर या 2 सामन्याबद्दल काय सांगाल आणि त्याचा इम्पॅक्ट या तिसऱ्या सामन्यावर कसा पडेल? आता हा सामना जितका मी क्रीजवर उभा राहीन तितकाच आम्ही म्हणजे आमच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त असतील. तर फलंदाजी करायचे निर्णयाकडे कसं पाहत आहे? मी पण गोलंदाजी घेतली असती, पण ठीक आहे. काल पण आम्ही फलंदाजी करून जिंकलेलो. आज पण तोच प्रयत्न राहिला आमचा. कालचा ॲप्रोच होता आमच्या टीमचा, तोच ॲप्रोच आज पण राहील. मैदान तर आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, क्षेत्रफळ थोडं कमी आहे, पण ओपन ग्राउंड क्रिकेटसाठी या मैदानावर खेळण्याचा उपयोग होतो का, फायदा होतो का? हो, नक्कीच होतो. जो बाहेरचा एक्सपिरियन्स असतो तो इथे तेवढा एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर ऑल द बेस्ट ग्राउंड स्ट्रायकर्स. तर पिच स्मॅशर्स या संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण निवडलं आणि ग्राउंड ब्रेकर्सला फलंदाजी करायचे. दोन्ही संघादेवी शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण आहात tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग. सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांचं प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि म्हणूनच हा सहवास खूप महत्त्वाचा असतो, हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आयोजन कमिटीने सातत्यानं मागच्या 4 पर्वांपासून जी काही कामगिरी केलेली आहे त्यावर सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांनी तो विश्वास दर्शवला. तसंच आम्ही आभार व्यक्त करतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अक्षय बद्रापूरकर प्लॅनेट मराठी, संतोषजी वाने विघ्नहर्ता बिल्डर्स, आकाशजी गुप्ता सरकार ग्रुप, अक्षयजी वारंग स्पोर्ट इसॅक, संदेशजी चव्हाण, राकेशजी खानविलकर नावली प्रतिष्ठान, रोहितजी जायसवाल MCA वर्ल्ड वाईड, महेंद्रजी साळुंके MK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रामचंद्रजी पवार अलाइट ग्रुप, रोहनजी गडेकर ऑन टॉप मोबाईल, अभिषेकजी नकाशे आणि अभिजितजी इंदप माझघर, समीरजी गुप्ता सुनीता स्टोर्स, GW खामकर मसाले, परेशजी वाडेल लक्ष्मी कॅटरर्स, खर्जे अँड सन्स ज्वेलर्स, जतीनजी पटेल डबल बुल बर्गर किंग, चंद्रकांतजी बापते श्री गजानन डेकोरेटर्स, बाळाशेठ खोपडे, निशिकांतजी शिंदे
चंद्रकांतजी मोजाड, सतीशजी खानकरसाहेब संचालक GS महानगर बँक, संजयजी गडेकर, राजेंद्रजी महाडिक, सुदर्शनजी केरकर, अमितजी डाके, राजेशजी मोरे, दीपकजी मौर्य, हितेश बाय, खजाना प्लस, विक्रांतजी जाधव, श्रीजा 11, फास्टलिंक कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मंथन एंटरप्राइजेस, साक्षी रिलेटर्स, जितेंद्रजी तिवारी, दिलीपजी यादव, प्रशांतजी पाषाणकर, गणेशजी पांचाळ, महालक्ष्मी ज्वेलर्स, मेहुल आणि पियुष घोसर, महेशजी पावसकर, अरविंदजी सावंत खासदार साहेब, अजयजी चौधरी आमदार साहेब, शिवाजी पाटील आमदार साहेब, अनिलजी कोकिळ माजी नगरसेवक, बळीरामजी चिकणे, अर्णव आणि अर्जुन राजूराव, बाळासाहेब कांबळे अध्यक्ष लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, हेमराजजी नेरळे, मुन्ना शेठ, अक्षयजी गावडे, मुंबई फिटनेस, सुकेशजी शिरगावकर, संदीपजी तुळसकर आणि निशांतजी यादव, सर्व मान्यवर मंडळींचा आभार. तर आता पाठलाग करायचा आहे 62 धावांचा आणि तो पाठलाग करण्यासाठी ट्रॉफी फायटर संघाचे कॅप्टन यज्ञेश तुळसकर आणि यज्ञेच्या सोबतीनं बॅटर असतील निशांत आमरे. म्हणजे 2 गोलंदाज ज्यांनी सुरुवात दिली होती पहिल्या डावामध्ये ते आता फलंदाजीच्या बाबतीत कामगिरी करतील आणि आपल्या संघाची इब्रत राखतील. पाहूया बॉलिंग अटॅक कोणाला आणतोय अक्षय, कारण आता इम्पॉर्टंट आहे. फास्ट लीग कनेक्शन प्रायव्हेटचे अशोकजी नागपाल यांचं देखील आभार. सर्व रहिवाशांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद. सातत्यानं आपण जे प्रेम दर्शवलेलं आहे लालबाग प्रीमियर लीगवर असंच प्रेम देत राहा. सर्व पोलीस प्रशासनचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी वेळोवेळी सहकार्य आम्हाला केलेलं आहे. एकूण एक प्रत्येक मान्यवर, प्रत्येक घटक ज्यांनी लालबाग प्रीमियर लीगचं हित जाणलेलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार. चला सेकंड इनिंग होते स्टार्ट आणि सेकंड इनिंगची सुरुवात स्ट्रायकर एंडला फलंदाज करतायत निशांत आमरे आणि यज्ञेश तुळसकर. नॉन स्ट्रायकर एंडला सामना रंगतदार होईल कारण कॅपेबिलिटी दोन्ही संघांकडे आहे आणि दोन्ही संघांना माहिती आहे की हा डू ऑर डायचा सामना आहे. त्याचमुळे जर स्पर्धेत टिकायचं आहे तर मग ती मेहनत घ्यावीच लागेल, कारण आळस केला तर या स्पर्धेला राम ठोकावा लागेल. आणि म्हणूनच आता पाहूया सुरुवात या दुसऱ्या डावाची कशी होते. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय येत आहेत. काय जबरदस्त छोटी पण उपयुक्त खेळी खेळलेत, कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांनी दिल्या आणि एक स्ट्रॉंग कॅमिओ अक्षयचा आपण पहिला नाबाद 17 धावा शेवटच्या टप्प्यावर येऊन त्यांनी फलंदाजी करताना आपल्या संघाच्या धावफलकात जोडल्या आणि त्या धावा इम्पॅक्ट 100% टाकतील या सामन्यामध्ये. पण पाहूया यज्ञेश तुळसकर हे निर्भीड असे फलंदाज आहेत, या सिच्युएशनला फेस करण्यासाठीच ते नेहमीच ओळखले जातात आणि म्हणूनच आता दोन्ही संघांना एकमेकांच्या वीक झोन्स माहीत आहेत, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन्स माहीत आहेत आणि पाहूया त्यावर कशा पद्धतीचं काम केलं जाते. 36 चेंडू 62 धावांची गरज ट्रॉफी फायटर्सला. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत अक्षय, स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत निशांत. पंच केले बॉलला पहिल्याच बॉलवर आणि बॉल 2 साठी की 1 साठी आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात निशांत आमरेला. पॉझिटिव्ह स्टार्ट, पॉझिटिव्ह इंटेंट निशांत आमरेंचा दिसून येतोय, जे खूप महत्त्वाचं असते. धडपड तर करावीच लागेल जेव्हा पडझड वाढते आणि आता ती धडपड मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर निशांत आमरेची पाहायला मिळते. पायांचा खूप चांगला वापर करून स्ट्रोक सिलेक्ट केला, कव्हरला 2 धावा वसूल केल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झालाय बॉल, व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल, एक्स्ट्रा रन मिळेल, एका धावेची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते 3 आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा वेगवेगळे पर्याय आहेत. असेच फलंदाज ओळखतात. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न होत नाहीये, मिळेल ते धावा गोळा करण्याचा प्रयत्न आता फलंदाज करतायत या निशांत आमरे. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षकांचा अचूक आढावा घेत आहेत, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पोहोचत आहेत. राईट आर्म मोर द विकेटनं निशांत आमरेसाठी. हा प्रकार बॉल होता, ऑनसाईडला पूल केलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत पण ते दर्शक बनतील, या 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ, धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. क्रिकेटचा खेळ म्हणूनच प्रेक्षकांना पसंत पडतो, कारण या ठिकाणी जिद्दीला महत्त्व आहे, तुमच्या संघर्षाला महत्त्व आहे आणि तोच जिद्दीचा खेळ निशांत आमरेच्या वतीने पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना निशांतने चांगलीच कामगिरी केली टीम ट्रॉफी फायटर्ससाठी आणि आता भूमिका बदलली आहे आणि फलंदाज या भूमिकेत येत असताना चांगली सुरुवात आपल्या संघासाठी 62 धावांचा पाठलाग करताना निशांत आमरे देत आहेत. अक्षय रामाने आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत, आवश्यक आहेत अशा बाबी धडपड वाढवण्यासाठी. पाहूया त्याचा उपयोग होतोय का. पॉवर हिटर्सला यावेळेस ऑन द राईज खेळलेत आणि बॉल थेट जातोय 3ऱ्या माळ्यावर, 2 धावा देऊन जाईल
2 धावांची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. धावांचा पाठलाग करण्यासाठी पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि तीच पद्धत चांगलीच आतापर्यंत जोपासली आहे निशांत आंब्रेने. 3 चेंडू त्याने घेतले, 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं. आता जिंकण्यासाठी 33 चेंडू 55 धावांची गरज. 33 बॉल्स अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. अक्षय आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉनच्या विरोधात निशांत आंब्रे यांचा अट्रॅक्टिव्ह खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन द राईज, गुड लेंथवर बॉल ठेवतायत अक्षय. गोलंदाजी अचूक पिच करतायत, पण त्या प्रत्येक बॉलला ओळखत असताना कॉपीबुक स्टाईल फलंदाजी करताना निशांत आंब्रे सुद्धा आपल्या फलंदाजीची झलक प्रेक्षकांना दाखवत आहेत. 4 डबलचे स्ट्रोक त्यांच्या वतीनं टीम ट्रॉफी फायटर्सला मिळाले आणि त्याचमुळे पॅव्हलियन बॉक्समध्ये टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्या वाजतायत निशांत आंब्रेच्या या प्रत्येक स्ट्रोकसाठी. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर झाले बिनबाद 9 धावा. ट्रॉफी फायटर्स पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला, पण यावेळेस 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. चौकार यायला पाहिजे, षटकार यायला पाहिजे असं नसते, पण प्रत्येक बॉलवर धावा यायला पाहिजे. तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना निशांत आंब्रे पाहायला मिळतात. 5 चेंडूंमध्ये 10 धावा ट्रॉफी फायटर्स या संघाच्या नावावर जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 31 चेंडू 52 धावांची गरज. अक्षय प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित ओळखून बॉलिंग ट्रॅकवर आहेत. वेग वाढवला होता यावेळेस, ऑन साईडला टर्न केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, त्यांना बीट करत बॉल जाईल डी झोनमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 62 धावांचा पाठलाग करताना ट्रॉफी फायटर संघ पोहोचलाय 11 वर. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. बॉल शिल्लक 30 चेंडू 51 धावांची गरज टीम ट्रॉफी फायटर्स. अक्षयचं षटक थोडंसं महागडं, पण आता पाहूया त्यानंतर कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते, कारण आयकॉनच्या वतीनं चांगली सुरुवातीची अपेक्षा होती, ती सुरुवात देण्याचा प्रयत्न ते करत होते. पण आता बॉलिंग ट्रॅकवर अजून एक नाव, अनुभवी नाव उमेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. उमेश आणि अक्षय यांनी पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर चांगलीच कामगिरी करत असताना धावसंख्येला वेग देण्याचं काम केलंय. पण आता गोलंदाजीचा अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि तोच अनुभव झोकण्यासाठी आता उमेश बॉलिंग मार्कवर येत आहेत. फलंदाजींच्या बाबतीत तर सर्व चेंडू निशांत आंब्रेने घेतले आणि 6 चेंडूंवर 10 धावांचं योगदान त्यांनी ट्रॉफी फायटर. Halo, check. फुल टॉस ऑन साईडला फॉलिंग स्वीप, पण बॉल जाईल स्क्वेअर लेगला एका धावेसाठी. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते आता एका धावेच्या मदतीनं 13 वर. बॅक टू बॅक 2 स्वीपचे फटके यज्ञेशच्या वतीनं अटेम्प्ट केले गेले आणि 2 स्ट्रोकवर फक्त 2 धावा आल्या. निशांत आंब्रेने पहिल्या षटकामध्ये 4 स्ट्रोक डबलचे खेळले होते आणि आता या दुसऱ्या षटकात उमेशच्या विरोधात 2 स्ट्रोक स्वीपचे खेळले. दोन्ही स्ट्रोकवर 1-1 धाव ट्रॉफी फायटर्स या संघाला मिळाली. धावसंख्या पोहोचते 13. 10.50चा आता आस्किंग रन रेट झालेला आहे आणि त्याचमुळे त्याच ओघाने फलंदाजी करत राहावं लागेल ट्रॉफी फायटर्सला. उमेश अराउंड विकेटनं फुल टॉस बॉल केल्या, प्रहार बॉलला पाठवलंय थेट पुलावर. ज्याला छाप सोडायचे ते मागे वळून पाहत नाहीये. येतो यज्ञच्या बॅटमधून चौकार. GW खामकर मसाले झणझणीत चौकार. चौकार
चौकार यज्ञेशच्या बॅटमधून येतोय आणि यज्ञेश याच संधीची वाट पाहत होते की कधी फुलटॉस मिळतोय आणि कधी मी त्या फुलटॉसवर 4 धावा वसूल करतोय आणि ती वेळ आली आणि 4 धावा देऊन गेली. ट्रॉफी फायटर्सला यज्ञेशच्या वतीनं धावसंख्या 17 झालेली आहे. नेक टू नेक फाईट आता पाहायला मिळते या दोन संघादरम्यान. तोडीस तोड प्रत्युत्तर दोन्ही संघ एकमेकांना देत आहेत. 27 चेंडू 85 गरज. बॅटच्या टोला कनेक्शन. फॉलो थ्रू मध्ये उमेश आपला अनुभव वापरतायत. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सहज सापडते आणि तेच पाहायला मिळते उमेश जाधवच्या वतीनं. या अगोदर चौकाराला त्यानंतर गती काढली, बॉलला थोडंसं डीप ठेवलं, पण यावेळेस थोडीशी बॉडी लँग्वेज यज्ञेशची जुळून आली नाही या स्ट्रोकसाठी. त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. हाफ टॅकर बॉल होता. पुन्हा एकदा बॉलला पाठवलं थेट पुलाच्या दिशेनं, पण मिळतात या 2 धावा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धीमी गती होती, थोडं सोपं होतं फलंदाज यज्ञेश तुळसकरसाठी, पण जास्त जोर लावू शकले नाही या स्ट्रोकमध्ये आणि त्याचमुळे मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 11 चेंडूंच्या समाप्तीनंतर या डावातल्या 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप आहे 2 फलंदाजांची. त्यातल्या त्या दोन्ही फलंदाज सेट झालंय हे महत्वाचं आहे ट्रॉफी फायटर्स या टीमसाठी. उमेश ड्राईव्ह केल्या बॉलला कव्हर झोनमध्ये 1 धाव मिळेल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. जितक्या वेगानं खेळायचं होतं तितकाच वेग ट्रॉफी फायटर्सच्या संघाच्या धावफलकाला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले 20. जिंकण्यासाठी आवश्यकता 42. बॉल शिल्लक 24 चेंडू 42 धावांची गरज. ऐसा मौका और कहा मिलेगा. खरं तर ही टॅगलाईन आहे लालबाग प्रीमियर लीगची. प्रत्येक कॅप्टन जिंकण्याचाच प्रयत्न करतोय, आपल्या संघाला लीड करतोय आणि म्हणूनच आता पाहूया tenniscricket.in च्या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे. सुपर संडे आणि आपण तो सुपर संडे अनुभवतोय लालबाग नगरीमध्ये. मुंबईचे क्रिकेट ज्याची चर्चा काल चंदू सरांनी केली की खूप कमी क्षेत्रफळाच्या मैदानात सुद्धा मुंबईकर चांगलंच क्रिकेट खेळतात. तेच क्रिकेट सातत्याने आपण वर्षानुवर्षे पाहतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा आढावा घेतला. हे सुद्धा छोटं क्षेत्रफळ असलेलं मैदान आहे, तर देखील चांगलाच खेळ आपण वर्षानुवर्षे पाहतोय. याच मैदानावर ओपन क्रिकेटसुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओपन क्रिकेटच्या स्पर्धासुद्धा या गरमखाडाच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेला आहे आणि त्याचमुळे या मैदानाला देखील एक इतिहास आहे. 24 चेंडू 42 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आता मंदार चव्हाण येत आहेत. स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर निशांत आमरे. 20 धावा. मंदार एक्स्ट्रा रन मिळेल. सुरुवात या षटकाची वाईट बॉलने होते. जशा धावा मिळत आहेत पेव्हलियन बॉक्समध्ये टाळ्यांचा गजर होतोय आणि खूप महत्त्वाच्या बाबी आहेत या संघाला मोटिवेट करण्यासाठी आणि ट्रॉफी फायटर्स कडून तसाच खेळ या 2 फलंदाजाचा होतोय. आता गोलंदाजीमध्ये वेगवेगळे पर्याय अक्षय वापरतायत. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय याचं भान फलंदाजाला असायला हवं. निशांतला ते भान आहे. मोठा स्ट्रोक घेऊ शकले असते पण त्यांना त्यांच्या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे, म्हणूनच हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करताना एकदा वसूल करून स्ट्रायकर एंडला यज्ञेशला आणलं. स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर काम करतायत निशांत आमरे. धावसंख्या बिनबाद 22. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अक्षय मिळेल ते प्रयत्न करतायत या जोडीला फोडण्यासाठी. कशा पद्धतीने विकेट मिळवता येईल त्यासाठी ते प्रयत्न करतायत, पण हे 2 फलंदाज आपल्या संघाच्या विजयाचं ओझ आपल्या खांद्यावर येऊन खेळतात. एक महत्त्वाची बाब आहे ट्रॉफी फायटर्ससाठी. मंदार चव्हाण बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला यज्ञेश तुळसकर. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले आणि बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला. चांगलाच ऑफ कटर आहे मंदार चव्हाण यांच्याकडे आणि त्या ऑफ कटरला ओळखताना ऑफ स्टंपच्या बाहेर सरकताना शफल झाले. रिप्लेमध्ये आपण पाहतो खूप जास्त शफल झाले होते आणि ऑफ स्टंपच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातात विसावला. दरम्यान डॉट मागच्या चेंडूवर 40 धावांची गरज. 22 चेंडू. चांगला बॉल यॉर्कर लेन बॅकलिपला खाली घेऊन सन्मान दिला या चेंडूला. या षटकावर आता वरचढ ठरतोय गोलंदाज मंदार चव्हाण. तुमचा वेग किती आहे या गोष्टीला क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्व नाहीये, तुमचं अनुशासन किती आहे त्यावर तुमची गोलंदाजी महत्त्वाची ठरत असते तुमच्या संघासाठी आणि तीच शिस्तबद्ध गोलंदाजी मंदार चव्हाणची आतापर्यंत पाहायला मिळते पॉवर हिटर्सच्या टीमसाठी. यज्ञेश तयार. यज्ञेशला किती वेळ थांबवणार. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. धावा किती मिळतील पाहूया. दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केलेली आहे. एकदा विजय वाढतोय आणि धावसंख्या पोहोचते
एक धाव आहे, धावून धावा पूर्ण करायच्यात ना. तर घटनेची चाचपणी केली आणि त्यानंतर 2 धावा आहेत असंच पंच निर्देशित करत आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. अक्षयचं पहिलं षटक होतं, अक्षय पहिल्या षटकामध्ये 11 धावा मिळाल्या. ट्रॉफी फायटर्सला उमेश या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा मिळाल्या आणि आतापर्यंत मंदारच्या या षटकामध्ये आपण पाहतोय तर 4 धावा मिळालेल्या आहेत ट्रॉफी फायटर्स या टीमला. त्याचमुळे मंदारचं हे षटक फायद्याचं राहिलंय पॉवर हिटर्स या टीमसाठी. 4 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या तिसऱ्या षटकात धावसंख्या 24 झाले. रिक्वायर्ड रन रेट 11.40 झालेला आहे. मंदार पुन्हा एकदा आउट द विकेट. छोटासा रनअप ऑन साईडला स्वीप केलंय, बॉलला क्षेत्ररक्षण झालंय. थोडं फंबल जरूर होतं पण धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. येतोय हा डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. आतापर्यंत आता पकड मजबूत करते पॉवर हिटर्स टीम. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑन साईडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षण काही काळासाठी चुकलं होतं पण यज्ञेशची इच्छा नव्हती धाव घेण्याची, कारण यानंतर अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी. मंदार चव्हाण सांगतात की तुम्हाला बॉल कव्हर करायचा आहे, आपण जिंकण्यासाठी आलेलो असताना चुका झाल्या नाही पाहिजेत, असंच मंदार चव्हाणचे एक्सप्रेशन सांगताना पाहायला मिळालेत. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल थेट रस्त्यावर मिळतील या 2 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. घेऊया आपण छोटासा स्पोर्टी सॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ट्रॉफी फायटर्स या संघासाठी महत्त्वाची आहे, कारण आव्हान कठीण होऊ लागलंय. 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 36 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू 36 धावांची गरज. टीम ट्रॉफी फायटर्स, तुमच्या गुणांची चर्चा होईल, तुमच्या चुकांची चर्चा होईल, तुमच्या गुणांची प्रशंसा होईल, तुमच्या चुकांची टीका होईल आणि त्याचमुळे या सर्व गोष्टींना खेळाडूंना हँडल करायचं असते. आणि म्हणूनच प्रशंसा जर व्हायची असेल तुमच्या नावाची तर मग तुमचा खेळ त्या प्रशंसेस पात्र राहणारा खेळला गेला पाहिजे. आणि पाहूया आता निशांतच्या वतीने तसा खेळ पाहायला मिळतोय का. यज्ञेश 13वर पोहोचलेत, निशांत 11वर खेळत आहेत. निशांतचा स्ट्राईक रेट यज्ञेशपेक्षा थोडासा वरचढ आहे, पण पाहूया या ठिकाणी स्ट्राईक रेटला तर महत्त्व द्यायचंच आहे, पण धावांचा पाठलाग करण्यासाठी ते अचूक फटक्यांची निवड सुद्धा ट्रॉफी फायटरच्या फलंदाजांकडे असायला हवं. सेकंड स्पेलमध्ये आता अक्षय येत आहेत पंचाच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल जाईल कव्हर पॉईंटला. मिळतं ही एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, पोहोचते 27वर. एक धावेनं तितका फरक पडणार नाहीये. म्हणतात की एक घास खाऊन पोट भरत नाही, तुम्हाला मात्र तो पूर्ण आहार घ्यावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे, फक्त एक स्ट्रोक खेळून चालणार नाही. सातत्यानं समान कालांतरानं ते फटके येणं ट्रॉफी फायटर्स या टीमसाठी महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. ट्रॉफी फायटरचे संघमालक आहेत सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ आणि पॉवर हिटरचे संघमालक आहेत सन्माननीय प्रशांतजी केळसकर. संघमालकांचा देखील आभार. बॅटच्या एजला कनेक्ट होऊन बॉल पोचतोय मिड विकेटला. एक धाव ॲड होईल. स्ट्राईकवर आता यज्ञेश पोचतायत. यज्ञेश संयमाचा खेळ खेळत आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये, पण कुठल्याही गोष्टीला एक सीमा असते.
कुठल्याही गोष्टीला कुठेतरी आता एक बॅरियर असतो आणि पाहूया आता त्याच पलीकडचा विचार यज्ञेश तुळसकर या क्षणाला करतील का, कारण दोन्ही संघांना ठाऊक आहे की हा डू ऑर डाय आहे. त्याचमुळे या स्पर्धेत टिकायचं असेल तर मग जिंकावंच लागेल. पण तसे प्रयत्न आतापर्यंत गोलंदाजांचे पॉवर हिटर्स या टीमसाठी दिसून आलेले आहेत. अक्षय सेकंड स्पेलमध्ये आलेत. 16 चेंडूमध्ये 34 धावांची गरज स्ट्रायकर एंडला. यज्ञेश लॉफ्ट केले बॉलला, क्षेत्ररक्षक दर्शक बनतील, बॉल थेट रस्त्यावर जाईल, मिळतील या 2 धावा. हे स्ट्रोक सातत्याने येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. चौकार षटकार आले नाही तरी चालतील, 2 धावांचा स्ट्रोक देखील तितकाच महत्त्वाचा आहे. ट्रॉफी फायटर्स या संघासाठी ट्रॉफीसाठी फाईट करण्यासाठी या संघाशी फाईट करावी लागेल, पॉवर हिटरशी फाईट करावी लागेल आणि तीच फाईट आता यज्ञेच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 30 जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. अक्षय यज्ञेशसाठी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला, मिळतील या 2 धावा. वेळ निघून जाण्या अगोदर मेहनत करा, हेच तत्व क्रिकेटच्या खेळामध्ये जोपासलं जातं आणि तेच आता ठाऊक आहे यज्ञेश तुळसकरला. आणि म्हणूनच जास्तीत जास्त 2चे स्ट्रोक्स कसे खेळता येतील त्या प्रयत्नांवर तो अंमल करतोय, धावा जोडतोय. धावसंख्या 32वर पोहोचले. सर्वात महत्त्वाची बाब आहे दोन्ही फलंदाज सेट झाले ट्रॉफी फायटर्सचे. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. 62 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आता 32 झाले. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 16. अक्षय तयार. यावेळेस ग्लान्स करायचा होता, बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. यज्ञेश तुळसकर होत आहेत बा धक्का पहिला. ट्रॉफी फायटर्स अक्षयच्या खात्यात जाते विकेट. आयकॉन घेतोय, आयकॉनचा विकेट. थँक्यू. पाहूया आता कदाचित यज्ञेश यशला तोच मेसेज देऊन गेला असावा की हा सामना जिंकून दाखव. यश निशांत, यश आमरे, निशांत आमरे. फ्रेश बेटर यश स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला निशांत आमरे 13वर खेळत आहेत. अक्षयच्या खात्यात विकेट जाते आणि अक्षयने जसा विकेट घेतला तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला, कारण ती कॅपेबिलिटी ठाऊक आहे अक्षयला यज्ञेशची. आणि त्याचमुळे आता एक स्टेप पुढे पॉवर हिटर संघ टाकते गोलंदाज अक्षयच्या रूपाने. 13 चेंडू 30 धावांची गरज. सामना संपलाय कुठे, सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकात, लावतं विकेट. आखूट टप्प्याचा बॉल, बॅटची एज, बॉल मागे फ्लाय स्लिपला. 1 धाव मिळेल या 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 33. जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन ट्रॉफी फायटर्स. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग सीझन 5. प्रेक्षक सुद्धा आता हळूहळू गर्दी करू लागलेले आहेत, कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानापासून दूर ठेवू शकत नाही. त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर प्रेक्षक सुद्धा गर्दी करत आहेत. आज बऱ्यापैकी सर्व आमच्या रहिवाशांना सुट्टी सुद्धा आहे, साप्ताहिक सुट्टी रविवारची. आणि म्हणूनच प्रत्येक गॅलरीजवर प्रेक्षक सुद्धा आहेत. बाल्कनी व्ह्यू आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा. त्या बाल्कनी व्ह्यूतून या स्पर्धेचा थेट आनंद आमचे सर्व लाडके प्रेक्षक सुद्धा घेत आहेत. लालबाग राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे. आता ज्या गोलंदाजाने कुठेतरी ते जिंकण्याचं स्वप्न दाखवलं, मंदार चव्हाण, कारण मंदार चव्हाण इकॉनॉमिकल राहिले होते मागच्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा मंदार येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. आता नाही तर कधी नाही, करायचं तर आत्ताच. ट्रॉफी फायटर्स संघाला तेच करून दाखवावं लागेल. आणि पाहूया त्यासाठी निशांत आमरे कारणीभूत ठरतात का. 12 चेंडू 29 धावांची गरज. अकुटोबाचा बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार.
जसा मी उल्लेख केला होता की कॅपेबिलिटी प्रत्येकाकडे असते, योग्य त्या वेळी ती तुम्हाला आपल्या संघासाठी वापरायची असते आणि त्या निशांत आमरे ज्याने खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात केली, 4 डबलचे स्ट्रोक त्यांच्या वतीनं या सुरुवातीच्या टप्प्यावर पाहायला मिळाले आणि आता शेवटच्या टप्प्यावर सुद्धा कार्यक्रम करण्याची ताकद आहे निशांत आमरेकडे. 11 चेंडू 25 धावांची गरज. काल तेजसने देखील असाच खेळ खेळला होता. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना त्याने 3 षटकार खेचले होते. त्याचमुळे सकाळचं सत्र फलंदाजांसाठी फायद्याचं राहते. पण मात्र या ठिकाणी मंदार सुद्धा आहे जबाबदार, आपल्या संघासाठी खेळ करतोय. असरदा चौकाराचं प्रत्युत्तर देतोय डॉट बॉलने. 10 चेंडूमध्ये आवश्यकता 25ची. ब्लॉक होल डिलिव्हरी बॅकफ्लिपला खाली घेऊन हा स्ट्रोक खेळलाय. सन्मान दिलाय गोलंदाज मंदार चव्हाणला आणि पाहूया यानंतर आता पुन्हा एकदा तसाच पलटवार येईल का फलंदाज निशांत आमरेकडून. 10 चेंडू 25. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा. हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये निशांत आमरे खेळतोय. बॉल सीमारेषा पा. GW खामकर मसाले चौकार. स्वराज घाटे आपण चेंडू आणण्यासाठी जायचे प्लीज. ज्या ज्या माहिती आम्हाला पुरवल्या जात आहेत आयोजन कमिटीच्या वतीनं त्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण बघा सामना रंगतदार झालाय आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एकटाच लढतोय, एकटाच झुंज देतोय, आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मेहनत घेतोय निशांत आमरेच्या वतीनं. 2 चौकार आता पाहायला मिळालेत. 9 चेंडू 21 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आपण पाहतात लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 आणि सीझन 5च्या तिसऱ्या दिवसातला पहिला रंगतदार सामना प्रेक्षकांच्या दिमतीसाठी घेऊन आलेले आहेत ट्रॉफी फायटर्स आणि पॉवर हिटर्स. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मंदार चव्हाण, स्ट्रायकर एंडला निशांत आमरे. 9 चेंडू 21ची गरज. ऑन द राईज खेळले तर बॉल जाईल डी झोन मध्ये. 1 धाव मिळते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 42 वर. जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावांची गरज. 8 बॉल्स अँड 20 रन्स विन. बनायचं तर गेम चेंजर बना. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये आणि तोच गेम चेंजर इम्पॅक्ट टाकतोय निशांत आमरे. शफल झाले पण बॉल एक्समच्या बाहेरून. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी ती माहिती 2 धावा मिळतील. बोनस 2 धावांचा मिळालाय. 2 धावा ऍड होत आहेत आणि धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 44 वर. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. एका क्षणाला वाटलं होतं की पॉवर हिटर संघ बाजी मारेल, या सामन्यावर विजयाचा शिक्कामोर्तब करेल, पण त्या समोर एक प्रमुख फलंदाज तळ ठोकून आहे प्रतिस्पर्धी संघाचा निशांत आमरे. 8 चेंडू 18ची गरज. फुलटॉस बॉल, स्लॉग हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका. GW खामकर मसाले चौकार. चेंडू 14 धावांची गरज. मंदार चव्हाण तिसऱ्या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी मंदार चव्हाणची आपण पाहिली होती. त्यांनी इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं पण त्यांची इकॉनॉमी खराब करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत निशांत आमरे. या षटकात 3 चौकार खेचलेले आहेत निशांतने आणि सामन्याचं समीकरण पूर्णतः बदलून टाकलेलं आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 14 धावांची. 7 बॉल्स 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्रिकेट अशाच अनपेक्षित घटनांसाठी ओळखला जातो. 7 बॉल 14. पुन्हा एकदा खेळलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दबावाने शोषून खेळलेल्या खेळीला विशेष महत्व असतं. दबावाचा अभाव आहे फलंदाज निशांतकडे. बॉल पुलावर. GW खामकर मसाले चौकार. चेंडू 10 धावांची गरज. एका क्षणाला नक्कीच प्रेक्षकांना वाटलं असावं की पॉवर हिटरसह हा संघ बाजी मारून जाईल, पण आता 4 चौकार एकाच षटकामध्ये मंदार चव्हाणच्या विरोधात निशांत आमरेने खेचून या सामन्यामध्ये आपण सुद्धा आहोत.
आपण सुद्धा या सामन्याच्या निकालासाठी पात्र आहोत हेच निशांतच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. पण पाहूया या ठिकाणी शेवटचे 6 बॉल्स बाकी आहे. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. आणि पाहूया या दोन्ही संघांच्या वतीने बरोबरीचे प्रयत्न पाहायला मिळालेले आहेत. निशांत आमरे या फलंदाजाकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा ते पूर्ण करतात. पण पाहूया आता शेवटच्या षटकासाठी जबाबदारी कोण घेईल, कारण या अगोदर अक्षयची 2 षटकं संपलेली आहेत, मंदारची 2 षटकं संपलेली आहेत, उमेदचं 1 षटक संपलेलं आहे. आता ही शेवटच्या षटकाची जबाबदारी कोण घेईल त्या प्रश्नाचं उत्तर आता अक्षय शोधतायत. आणि पाहूया कुठल्या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जाईल. सामना जिंकायचा असेल तर या षटकावर ते काम करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचा असेल तर मग या षटकावर काम करावं लागेल. आणि पाहूया आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडलेला आहे ते म्हणजे निशांत आमरेने. पण पाहूया आता गोलंदाज येऊन शेवटच्या षटकावर भाव खाऊन जातील का. स्ट्रायकर एंडला यश आमरे यांच्या वतीनं एका धावेचं योगदान मिळालेलं आहे ट्रॉफी फायटर्सला. आणि आतापर्यंत निशांत आमरे यांचा खेळ साजेशा राहिलाय, फायद्याचा राहिलाय, आक्रमकतेचा राहिलाय, वेळ पडेल तेव्हा उपयोगी राहिलाय. आणि 30 धावांचं योगदान आतापर्यंत निशांत आमरे आपल्या संघासाठी देत आहेत. 6 चेंडू 10ची गरज, निकाल अजूनही बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मिनिटांमध्ये कळेल की बाजी कोण मारेल. एका बाजूला ट्रॉफी फायटर्स आणि एका बाजूला पॉवर हिटर्स. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद दोन्ही संघांना मिळालाच हवा. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 डे 3 आणि 3ऱ्या दिवसातला हा पहिला सामना. आणि पहिला सामना असा रंगतोय की प्रेक्षक आता मैदान सोडून जाणार नाही. पूर्ण दिवसभर या स्पर्धेचा ते आनंद घेतील. tenniswicket.in वर जे प्रेक्षक जमले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. स्ट्रायकर एंडला आता यश तयार होत आहेत. पाहूया यशच्या समोर आव्हान ठेवतायत गोलंदाज स्वरूप येत आहेत शेवटच्या षटकासाठी. स्वरूप पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 6 चेंडू 10ची गरज. हवेत खेळलेत आणि आता मात्र फलंदाज होत आहेत बाद. आणि यश आमरे बॅक टू पवेलियन. 5 चेंडू 10ची गरज. पहिल्या चेंडूवर स्वरूपला विकेट मिळालेली आहे. निशांत अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील. हाफ ट्रॅकर बॉलवर फोर्स करण्याचा प्रयत्न यश आमरेचा होता. प्रयत्न फसला. मिड ऑफला झेल देऊन यश बाद झाला. आणि यशच्या जागेवर नवीन गोलंदाज येतात, फलंदाज येतात बॅटिंग ट्रॅकवर. राज कणसे नवीन बॅटर येत आहेत शेवटच्या टप्प्यावर. शेवटच्या 5 बॉलवर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी राजचे प्रयत्न कसे होत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. एका बाजूने या षटकाची सुरुवात तर पॉवर हिटरचे गोलंदाज स्वरूपने चांगलीच केले विकेटचा शोध घेऊन. आणि पुन्हा एकदा सामन्याची चुरस वाढलेली आहे. सामना हाय व्होल्टेजचा होतोय. अपेक्षा प्रत्येकाला जिंकण्याची असते पण त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते. आणि पाहूया त्यानंतर निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय. स्वरूप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतात पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत जे फ्रेश आहेत. आता चाललेत राजकडून अपेक्षा तर असतील यज्ञेशच्या, पण पाहूया त्या अपेक्षांची पूर्तता होते का. एका बाजूला स्वरूप चांगली सुरुवात देतो या षटकाला. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, बॉल जाईल थेट रस्त्यावर. मिळतील या 2 धावा. तुम्हाला वेळ लागला नाही पाहिजे आणि तोच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये राज कणसे देताना पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे या सामन्याचं गांभीर्य, या सामन्याचं महत्त्व. आणि म्हणूनच पहिल्याच बॉलवर त्यांनी 2 धावांचा स्ट्रोक खेळला. 2 धावांची मदत ट्रॉफी फायटर्सला मिळाली. धावसंख्या 2 गडी बाद 54 झाली. जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावांची गरज. कॉन्फिडन्स पुशअप करण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच अक्षयचा. स्वरूपकडून अपेक्षा आहे चांगल्या गोलंदाजीची. अपेक्षा पहिल्या चेंडूवर त्यांनी पूर्ण केली. दुसऱ्या चेंडूवर राजच्या वतीनं पलटवार झाला. 4 चेंडू 8 धावांची गरज. आकुटप्याचा बॉल पण यावेळेस फायदा उचलता आला नाही. मिळते फक्त ही एकच धाव. प्रत्येक गोष्टीला समजून घेणं व्यवस्थित तुम्हाला जमेल किंवा नाही जमेल हा तर नंतरचा भाग आहे. पण काही गोष्टी योजनाच्या असतात आणि योजनेच्या अंतर्गतच तुम्हाला सामना जिंकता येतो. आणि आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आवश्यकता 7 धावांची आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज. अक्षय सातत्याने बोलतायत त्यांच्या गोलंदाजाशी कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी, कारण सामना जिंकायचा असेल तर मग टीम एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतं. पॉवर हिटर्स या संघाकडून पण ट्रॉफी फायटर्सकडून देखील ती फाईट पाहायला मिळेल का. स्ट्रायकर एंडला राज. 3 चेंडू 7 धावांची गरज.
प्लेड ऑन, फलंदाज बाद, 2 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच चर्चा मला करायला आवडेल. या 5व्या चेंडूनंतर नक्की मी ती चर्चा करीन. आता 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रणित वाडकर हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना जिंकण्याच्या मार्गावर होते ट्रॉफी फायटर्स, पण आता स्वरूपने आपलं रूप दाखवलं, गोलंदाजीचा रूप दाखवला आणि आतापर्यंत 4 चेंडूंवर आपली वचक दाखवत असताना आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवण्याचं काम स्वरूपने केलेलं आहे. पॉवर हिटर संघ पुन्हा एकदा बाउन्स बॅक देतोय. 2 चेंडू 7 धावांची गरज. पाहूया स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रणित वाडकर. पुढे सरकले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि बॉल थेट जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. नक्कीच मला चर्चा ही करायची आहे की जो फलंदाज मागच्या षटकामध्ये 4 चौकार खेचतोय त्याला नॉन स्ट्रायकर एंडला दर्शक म्हणून का ठेवलंय. आता 1 बॉल बाकी आहे आणि एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. खरं तर ही हिंट असती म्हणून ती चर्चा आपण केली नाही, पण आता शेवटचा बॉल बाकी आहे या सामन्याचा आणि आता शेवटच्या बॉलवर तर चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार आला तर मग ट्रॉफी फायटर्स विजयी आणि त्यापेक्षा खाली आलं तर मग पॉवर हिटर हा संघ जिंकणार आहे. पण खरंच निशांत आंबरे नाराज असेल की या शेवटच्या षटकामध्ये जेव्हा त्यांना स्ट्राईकवर राहायचं होतं पण इतर फलंदाजांनी त्यांना स्ट्राईकवर आणलंच नाही. आणि त्याचमुळे योजना, जसा मी शब्द उल्लेख केला होता की योजना खूप महत्त्वाच्या असतात. प्रत्येक वेळा आपण मॅच फिनिश करून देऊ असं नसतं. कधी कधी तुम्हाला कधी कधी बॅकआउट घ्यावं लागते, आपल्या साथीदाराला चान्स द्यावा लागतो. 1 चेंडू 5ची गरज. ड्राईव्ह केला बॉलला, बॉल जाईल गॅप मधून, सीमारेषा पार, 4 धावा. सुपर ओव्हर ऑफ लालबाग प्रीमियर लीग. लालबाग प्रीमियर लीगची पर्व 5ची पहिली सुपर ओव्हर आपण पाहणार आहोत. 2 संघ ट्रॉफी फायटर्स, पॉवर हिटर्स. एका बाजूने आपण पाहिलं निशांत आंबरे यांनी चांगला खेळ खेळला. शेवटच्या षटका